भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी मतदानाबद्दल केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडवून दिली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी एकाला एकच मत देण्याचा अधिकार दिलाय, पण आम्ही एकदा नव्हे अनेकदा मतदान करायचो असा खळबळजनक गौप्यस्फोट दानवेंनी केलाय। शहरामध्ये राहणारे मराठवाडा आणि विदर्भातले लोक एक मत शिवसेनेला देतात आणि त्यानंतर गावी जाऊन दुसरं मत भाजपला देतात असं दानवेंचं म्हणणं आहे। काल डोंबिवलीमध्ये बोलताना दानवेंनी हे विधान केलंय। घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला एकाच मताचा अधिकार दिले। ही तपशील दोन मत आले, एक मत तुम्हाला देते आणि आमचं काम पण की आम्ही गाड्या भरून उड्या घेतल्या एक माणसं दोन मताचे अधिकार आहेत आणि आम्ही ऑब्जेक्शन घेतली आहे तरी दोन काय चार घेत नाही, आम्हाला काय करायचं। त्यामुळे हे नशीबवाले माणसं आहेत। आणि या संदर्भात ते आम्ही एकदा नव्हे दोनदा मतदान करायचो। बाबासाहेबांनी जरी एकावेळी एकाने एकदाच मतदान करा असं सांगितलं असलं तरी आम्ही मात्र दोनदा करायचो। कशा प्रकारे तुम्ही आता हे स्टेटमेंट घ्याल दानवेंचं, काय आपण याच्यावर काही भूमिका घ्याल? नाही, अतिशय गंभीर विधान आहे आणि संघाची एकंदर प्रवृत्ती काय आहे हे याच्यातनं दिसून त्या ठिकाणी येतच। त्यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातील एक महान मंत्री आहेत ज्यांची तीन नावं आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि त्यांनी त्यांच्या मतदानाच्या यादीमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी नोंदणी देखील करून ठेवली, सगळ्या कुटुंबाची केलेली आहे। रणजित पाटलांचा विषय आपल्याला माहितच आहे। त्यामुळे हे मला वाटतं त्या ठिकाणी राजमान्यता या गोष्टीला निश्चितपणे आहे। या अगोदर अशा तऱ्हेचं वादळ झालं होतं ज्यावेळेला पवार साहेबांनी अशा तऱ्हेचंच वक्तव्य केलं होतं, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची सगळ्या नेत्यांची मतं तपासून घेतली पाहिजेत आपण आता। आणि मला असं वाटतं की आता या संदर्भामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतील की याला राजमान्यता आहे का, भारतीय जनता पक्षाचं हे अधिकृत मत आहे का आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कशा तऱ्हेनं तुम्ही त्या ठिकाणी किंमत देता, या बाबतीमध्ये आता मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे। खरं, धन्यवाद। तुम्ही बोललात आमच्याबरोबर। सचिन सावंत आपल्याबरोबर होते, काँग्रेसचे प्रवक्ते। एकदा नव्हे दोनदा आम्ही मतदान करतो असं दानवेंनी म्हटलेलं आहे। डोंबिवलीमध्ये हे विधान केलंय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।